नमस्कार मंडळी. तर आपला आहे येवला पैठणी हँडलूम पैठणीमध्ये स्वागत. तर ही आहे ऑल ओव्हर पैठणी साडी आणि ही कशा प्रकारे तयार होती चला तुम्हाला आज दाखवतो. तेव्हा आता हे परतून जॉईंट केलं आणि हे कलर्स आहे पैठणी साडीचे जे ऑल ओव्हरच्या साडीला वापरले जातात. बघू शकता लेव्हेंडर, बेबी पिंक, रेड, हे सर्व असे कलर आहे आणि हे जरी आहे जे साडीमध्ये यूज केलं जातं. हा आहे आपला तो सोन्याचा धागा ज्याने पैठणी साडी तयार होती. हा तो धागा आहे. बघू शकता इथं वापरला जातो आहे तो धागा. आणि कलर्स वगैरे ग्रीन, ब्लॅक हे असे ब्लॅकवाले दांड्यांना यूज केले जाते आणि ग्रीनवाले जे पानं राहतात साडीचे त्याला यूज करतो आपण. तर चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पैठणी साडी तयार होऊ राहिली. हे बघा पूर्ण प्रकारे असं हाताने काम केलं जातं आहे पैठणी साडीचं आणि किती सुंदर असे कलर भरले जाते. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पैठणी साडी तयार होते. पूर्णपणे हाताने तयार केली जाते. आणि हे तुम्हाला दिसत असाल हा तान आहे रेड कलरचा आणि जे हे बघू शकता तुम्ही हे आपले म्हणजे ताण्याचे जे तारा असतं किती बारीक आहे, केसापेक्षा बारीक तार असतो हा. आणि हे बघा पायाने पूर्णपणे हाताने काम केलं जातं. मशनी वगैरेचा कुठलाही प्रकारचा उपयोग केला जात नाही पैठणी साडीमध्ये. तुम्हाला असं वाटत असेल की मशनीचा उपयोग केला जातो पैठणी साडीमध्ये, पण येवला हँडलूम पैठणीमध्ये कुठल्याही प्रकारचा मशनीचा उपयोग केला जात नाही. पूर्णपणे हँडमेड पैठणी साडी ही एक एक धागा जोडून ही पैठणी साडी तयार होती. जसं की तुम्हाला दिसतं हा धागा आता एक जॉईंट झाला. बघू शकता तुम्हाला दिसलाच असेल.